तालुक्याचे नवीन उभरते नेतृत्व निंबाळकर सर यांना स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमची माती आमची माणसं या एका NGO सामाजिक संस्थेतर्फे दिल्या जाणारा दरवर्षीचा या शेती आणि शेतकऱ्यांवर आधारित जो काही पुरस्कार आहे ते 2 पुरस्कार्थी श्री निंबाळकर सर आणि श्री गांगुडे सर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना तो पुरस्कार भेटला, त्याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. मी पण माझ्या केदारी परिवारातर्फे खडकोजरतर्फे श्री निंबाळकर सर आणि श्री गांगुडे सरांचे आभार व्यक्त करतो. आणि मी पेरू या विषयावरती तुमच्याशी 5 मिनिटं संवाद साधणार आहे, जर तुमची परवानगी असेल तर. मी पेरू या विषय, कारण हा विषय हा सत्काराचा आहे, आनंदाचा आहे, आणि त्याच्यात जर पेरू तुमची इच्छा असेल तर मी 5 मिनिटं बोलतो. निंबाळकर सर बोलू? मी बसून बोलू? खाली बसून बोलू? खुर्चीवर बसून बोलतो मी. हां, ओके, ठीक आहे. बघा, सर्व गावकऱ्यांना मी नमस्कार करतो. आणि काही गावकरी माझ्या शेतीवर आलेले पण असतील, तुमच्या या गावातले किंवा पंचक्रोशीचे. तर मागणी आणि पुरवठ्याची शेती, डिमांड अँड सप्लाय, ज्याची मागणी त्याचा पुरवठा करा. मी जे बोलतो तुमच्याविषयी, तुमच्यासोबत जे काही 5 मिनिटच बोलणार आहे, परंतु ते मी माझ्या शेतीबद्दल बोलणार आहे. चांदोड तालुक्यातली शेती, एखादी शेती बघण्यासाठी 500 रुपये तिकीट द्यावे, एवढी ताकद त्या शेतीची असली पाहिजे. कारण शेतकऱ्याला पैसा पाहिजे, पैसा नसला तर शेतकऱ्याचे जो काही कणा आहे, आता सरांनी पण सांगितलं का जगण्यासाठी पैसा पाहिजे, परंतु तो सात्विक मार्गाने असावा. मग तुमच्या समोर बसलेल्या एका शेतकऱ्याने कोरडवाहू शेतकरी आहे, आमच्याकडे पाणी नाही, परंतु कोरडवाहू शेतकरी असताना शेतीची भूक आपली भागली पाहिजे. निंबाळकर साहेब, आपला तालुका दुष्काळीच आहे तसा, पण त्याच्यासाठी 14 वर्षापूर्वी आम्ही संशोधन चालू केलं की या दुष्काळग्रस्त शेतीमध्ये आपल्याला काय काम करता येईल. मग त्यावेळेस आपण फळपीक याची निवड केली, परंतु फळपिकाची निवड चालू असताना मग फळपिकांमध्ये काय लावलं पाहिजे आपण? द्राक्ष आहे, तुमचे डाळिंब आहे, चिकू आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही जे काही कमी पाणी लागणारे जी पिकं आहेत तर त्याची निवड केली. मग आमच्या एक लक्षात आलं की मागणी आणि पुरवठ्याची जर शेती केली, डिमांड अँड सप्लाय, उदाहरणार्थ आता पेरू हे विषय आहे की तुम्ही द्राक्षामध्ये पेरू लावलेला आज गांगुडे साहेबांनी, आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांना आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार भेटलेला आहे. निंबाळकर सरांनी शेतकऱ्यांसाठी काम करताय म्हणून भेटलेला आहे. एक नाविन्यपूर्ण नवीन काहीतरी जर आपण केलं शेतकऱ्यांसाठी, आणि तसंच आपल्या दादांनी सांगितलं की यांना पुरस्कार भेटला म्हणजे यांनी आनंदून जायचं नाही, यांच्यावर जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. मग त्या जबाबदाऱ्या काय आहेत की त्यांनी पुढे होऊन तुमच्या गावामध्ये द्राक्ष बागेमध्ये सदाबहार नावाचा पेरू लावलेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं, मी पण आता चक्कर मारून आलो की एक सुंदर पद्धतीने त्याला कळा यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी जागतिक लेवलच्या टेक्नॉलॉज्या वापरल्या, ज्या स्वतः आम्ही वापरतो, जर्मन, इस्रायल, ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी. निंबाळकर सर की 6 बाय 2 फुटावरती त्यांनी पेरू लावलेले. आता जमिनीचं तुकडीकरण होत चाललं, जमिनी कमी कमी होत चालल्या, आपल्याकडं लोकसंख्या वाढत चालली, आणि शेतीवर असलेला भार हा लोकसंख्येच्या हिशोबाने वाढत चालला. त्यानुसार आपल्याला उत्पन्न भेटणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं आहे. मग आता ती टेक्नॉलॉजी कोणती असावी? जसं इस्रायल अल्ट्रा हाय डेन्सिटी, अति घन लागवडी आपण म्हणतो. बघा, पूर्वी तुमचे द्राक्ष बाग हे 13 बाय 11 फुटावरती होते, आता द्राक्ष बाग किती फुटावरती आहे? 4 बाय 8 वरती आलेत, 8 बाय 5 वरती आलेत. म्हणजे तुम्ही कमी झाले अंतरामध्ये, नॅनो झाले, छोटे झाले, परंतु उत्पन्नामध्ये वाढ करायला लागले. परंतु आता काय झालं त्याच्यामध्ये की एकल पीक पद्धत ही शेतकऱ्यासाठी धोकादायक आहे. लक्षात घ्या, पूर्वी कांद्यामध्ये मिरच्या लावायचे आणि गव्हामध्ये मोहरी टाकायचे, बाजरीमध्ये कुळीत पेरायचे, कुळदाबरोबर मठ पेरायचे. आता काय झालं, सर्व एकच पीक आले, कांदे तर फक्त कांदे, द्राक्ष तर फक्त द्राक्ष. आणि दुर्दैवानं जर निसर्ग कोपला तर शेतकरी मागचे 10 वर्ष मागे जातो. म्हणून शेतकऱ्यासाठी एकल पीक पद्धत धोकादायक आहे. त्याच्यासाठी मी माझं मॉडेल सांगतो. निंबाळकर सर, माझे दिवाळी झाली की माझा सीझन सुरू होतो, वार्षिक सीझन. ॲपल बोर, ॲपल बोराबरोबर पेरू,
मी मागचे 12 वर्षापासून पेरू उत्पादक आहे आणि 14 वर्षापासून मी फळ पिकात काम करतो. मग आपण का बदललं पाहिजे, तर मी बदललो. कसा बदललो बघा, ऍपल बरोबर पेरू, ऍपल वर संपत आला की माझं सीताफळ चालू होतं, सीताफळाबरोबर सदाबहार पेरू, ड्रॅगन फ्रूट बरोबर सदाबहार पेरू, माझ्याकडे फणसा बरोबर सदाबहार पेरू, काजू चालू झालं की काजू बरोबर सदाबहार पेरू, आंब्याबरोबर सदाबहार पेरू आणि चिंच लावलेली, चिंचे बरोबर सदाबहार पेरू. सफेद जांभूळ तुम्ही ऐकलेला आहे, बघायला माझ्या शेतावर यायचं. मी तुमच्याकडून तिकीट घेणार नाही, दुष्काळामुळे तिकीट मी बंद केलेलं आहे सध्या, पण फुकट पण लोकांना कळत नाही. तर अशी ज्याची मागणी आहे त्याच्या पुरवठ्याची जर शेती केली, आताच मी तुम्हाला सांगितलं, जर मी एकाच पीक पद्धतीवर अवलंबून असतो, दुर्दैवानं गारपीट झाली तर माझं उत्पन्न किती, 0 रुपये. परंतु जर दुर्दैवानं गारपीट झाली, अतिवृष्टी झाली तर माझं कोणतं तरी एकच पीक उद्ध्वस्त होईल, परंतु दुसऱ्या पिकाने मला पैसे दिलेले आहेत किंवा दुसरं पीक मला पैसे देणार आहे. तर अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण एकल पीक पद्धतीवर अवलंबून न राहता बहुपीक पद्धती करा. जसं आपल्या घरामध्ये बघा, हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे, परंतु एकच टीव्ही, छोटा मुलगा आहे, वयोवृद्ध माणसं आहेत, तरुण मुलं आहेत, परंतु आपल्या घरामध्ये किचन एकच आहे, लक्षात घ्या. परंतु घरामध्ये वेगवेगळ्या वयोमानाचे माणसं एकाच घरात नांदतात. त्या पद्धतीने आपण शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पिकांची जर आपण शेती क्षेत्रामध्ये जर निवड केली तर आपल्या शेतावरती त्याचा भार पडत नाही. तर त्यासाठी जे आपले आदरणीय गांगुडे सरांनी जो प्रयोग केला की दुर्दैवाने जर त्यांचा द्राक्ष फेल झाला तर पेरू त्यांना पैसे देईल साहेब. दुर्दैवाने जर पेरू